नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं उषा चॅनलमध्ये। आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी की सगळ्यांना आवडेल आणि खायलाही खूपच यम्मी अशी लागते। त्यासाठी पाव किलो भेंडी घेतली, स्वच्छ पाण्याने धुवून कापडाने कोरडे करून एका भेंडीचे 2 किंवा 3 काप केलेत मी। आणि आता कढई गॅसवर गरम करायला ठेवली आणि आता आपल्याला ती भेंडी परतून घ्यायची। त्यानंतर एक टोमॅटो घेतलाय, तो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे आपल्याला, तोही आपल्याला अगदी बारीकच असा चिरायचा आहे। आणि आपण तिकडे ते भेंडी गरम करायला ठेवली ना, हे चिरताना आपल्याला त्याच्याकडे पण लक्ष द्यायचे। मी एक वेळेस परतून घेतलंय आणि आता आपल्याला त्या भेंडीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, तेल टाकायचं आहे आणि हळद टाकायची आणि मीठ आपल्याला अजून नंतर टाकायचं आहे, लक्षात राहू द्यायचं आपल्याला। मीठ आता थोडंच टाकायचं आहे आपल्याला। त्यानंतर एक बटाटा घेतला आहे, तोही बारीक चिरायचा आहे। त्यानंतर सगळ्यांची आवडती कोथिंबीर, जी की भाजी तिच्याशिवाय मला तर वाटतं सगळ्या बायांची भाजी अपूर्णच वाटत असेल। त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्याही खलबत्त्यात आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे। आणि बघू शकता आपली भेंडी पण रेडी झाली, छान असं लालसर कलर आला आहे। त्याच कढईमधली भेंडी काढून घेतली, त्याच कढईत 3 चमचे तेल टाकले, मोहरी टाकली, कांदा टाकायचा आहे। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे 3 ते 4 मिनिटं। आणि अर्धी वाटी दही घेऊन त्याच्यात लाल मसाला आणि मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही धने पावडरही टाकू शकता याच्यात। त्यानंतर टोमॅटो घेतला आहे, तोही आपल्याला छान असा, बटाटा आणि टोमॅटो दोघं आपल्याला एकत्र टाकायचं आहे। आणि आता हे सगळं आपल्याला मस्त लालसर परतून घ्यायचं आहे, खूप जास्त लालसर नाही परतायचं आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। त्यानंतर आता आपण घरगुती काळा मसाला टाकला आहे मी, आणि तुम्ही मॅगी मसाला थोडा ॲड करू शकता याच्यात, अजून चव थोडी त्याची रिच येऊ शकते। माझा हाच मसाला खूप छान लागतो। त्यानंतर मी मीठ टाकलं आहे, थोडी हळद टाकून, आणि लक्षात असू द्यायचे आपण याच्या आधीही मीठ टाकलं आहे। आता आपण कांदे टोमॅटो टाकले आहे ना, तेवढ्या अंदाजानेच थोडंसं मीठ टाकायचं आहे। त्यानंतर 2 चमचे बेसनाचं पीठ घेतलं आहे मी, ते याच्यात ॲड करायचं आहे। आणि आता ते पण आपल्याला 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे। बघू शकता आपल्या भाजीला तेल पण छान सुटतं आहे। त्यानंतर आपण जे दहीचं मिश्रण केलं होतं ना, ते आता आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे। आणि आता आपल्याला एकसारखं परतत राहायचं आहे, नाहीतर आपली भाजी, जे दही टाकलं ना आपण, तर ते फाटू शकतं आणि आपली भाजी चवीला बिघडू शकते। आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला एकसारखं मिक्सच करत राहायचं आहे। बघू शकता मी आता गॅस ऑफ केला आहे आणि आता कोथिंबीर टाकली आहे आणि आता रेडी आहे आपली भाजी। खायला खूपच यम्मी अशी लागते, मुलांनाही खूप आवडते। आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।